नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र जानकी ही सौमित्रा आणि अवंतिका यांना रिक्वेस्ट करते की हे बघा, ऐश्वर्यासाठी नाही किमान माझ्यासाठी तरीही केस लढा. परंतु सौमित्रा अगदी स्पष्ट नकार देतो. वहिनी, मी हे नाही करू शकत, प्लीज मला शब्दामध्ये तू अडकू नकोस आणि त्या ऐश्वर्याला लॉकअपमधून कसं बाहेर काढायचं याचा विचार करणं सोडून दे. म्हणून आता सौमित्रा जायला निघतो. तेव्हा आता जानकी हात अगदी आडवा घालून आता भाऊजींना थांबवते आणि हे बघा, प्लीज प्लीज थोडंसं समजून घ्या, मी तुम्हाला विनंती करते की प्लीज ह्या सगळ्यातून ऐश्वर्याला बाहेर काढा. सौमित्र डायरेक्ट स्पष्ट नकार देतो की मी ऐश्वर्याची केस लढणार नाही आणि तशी जर वेळ आली तरी ऐश्वर्याच्या विरोधात मी केस लढेल, परंतु तिच्या बाजूने मी कधीही केस नाही लढणार, कधीच नाही, असं स्पष्ट नकार देऊन सौमित्र तेथून निघून जातो. तेव्हा आता जानकी ही अवंतिकाला म्हणते की हे बघ, एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घ्यायचं असतं अवंतिका, आणि हे बघ ऐश्वर्या तर आपली जाऊ आहे, हे बघ अवंतिका तिला आपली गरज आहे. संपूर्ण रणदिवे कुटुंब तिच्या विरोधात गेलेला आहे आणि हे बघ खरंच अवंतिका तिला आता आपल्या गरजेची आवश्यकता आहे. त्यामुळे अवंतिका आपण तिच्या सोबत उभं राहायला हवं. आता अवंतिका जानकी बहिणीचा बोलण्याचा विचार करते. तेव्हा जानकी पुन्हा अवंतिकाला म्हणते की अगं, ऐश्वर्यावर तुझा विश्वास नाही पण माझ्यावर तर विश्वास आहे ना. तेव्हा आता अवंतिका जानकी बहिणीला आधार देते आणि हो असं म्हणते. त्यानंतर आता इकडे बरोबर मायेने रडण्याचं नाटक वगैरे करून आता सारंगला आपल्या जाळ्यात ओढलेला आहे. सारंग मायेला म्हणतो की शांत व्हा, रडू नका बरं, इथे बसा, म्हणून तिला अगदी जवळ घेतो आणि हाताला धरून खाली बसवतो. माया आता रडण्याचं नाटक करतच आहेत आणि हे बघा, माया तुम्ही शांत व्हा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो, म्हणून तो जायला निघतो. तर माया त्याचा हात धरते आणि त्याला थांबवते. सारंगचा हात धरून म्हणते की हे बघ सारंग, मला आयुष्यामध्ये कधीही प्रेम नाही मिळालं आणि आता कुठे असं वाटतं की ते प्रेम मला तुमच्याकडून मिळाले आणि हे सर्व काही घडले. आणि हे बघा, मी जर तुमच्यासाठी विश्वासघातकी असेल तर माझ्या जगण्याला आणि राहण्याला काय अर्थ आहे बरं. त्यावरती सारंग म्हणतो की माया तसं नाही. आता माया रडण्याचं नाटक करत सारंगला आपल्या अगदी म्हणजे विश्वास आपल्यावर त्याने ठेवलाच पाहिजे असं काहीतरी ती वागत असते. आता लगेच माया परत म्हणते की हे बघा सारंग, तुमचा विश्वास सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा गमावून बसलेले आहे सारंग, सगळं काही संपलं म्हणून आता रडण्याचं खूप नाटक करते सारंगचा हात धरून. त्यावरती सारंग अगदी त्याचा जीवाची उलगाला होत असते. तो म्हणतो की माया, हे बघा रडू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. आता खूप रडत असतो आणि म्हणतो की हे बघा माया, कारण जानकी बहिणीच्या तोंडावर तुम्ही स्प्रे मारला आणि जानकी बहिणीला बेशुद्ध करून जानकी बहिणीची अवस्था अशी केली, त्यामुळे खरंच मला ते खरं वाटलं आणि त्या रागाच्या भरात मी जे जे काही बोललो, खरंच मला माफ करा. म्हणून सारंग आता चक्क मायेची माफी मागतो आणि हे बघा, म्हणून मी बोललो आणि जानकी बहिणीला सुद्धा याबद्दल काहीच माहिती नाही आणि म्हणून जानकी बहिणीचा सुद्धा तुमच्याविषयी गैरसमज झालेला आहे. आणि हे बघा माया, मी तुम्हाला काय विचारतो की ऐश्वर्या जेलमध्ये आहेत, मग आता हे सर्व त्यांनी कसं केलं बरं. माया आता खोटं बोलते. माया म्हणते की ऐश्वर्याची माणसं तर बाहेर आहेत ना, त्यामुळे मला तर असं वाटतं की हा ऐश्वर्याचा काहीतरी प्लॅन आहे. सारंग म्हणतो की कसला प्लॅन. आता माया म्हणते की मला तर असं वाटतं की आपल्या घरातील कुणाच्या तरी एकाच्या जीवाला धोका आहे. आता हे ऐकल्यानंतर सारंगला धक्का बसतो. आता माया म्हणते की आता त्यात जानकी ताई आहे. जानकी म्हटल्यानंतर सारंगला आणखीनच धक्का बसतो. ऐश्वर्या मात्र जानकी ताईंचा जीव घेणार आहे. आता हे ऐकल्यानंतर सारंगला आणखीनच धक्का बसतो. मायाच हे सर्व करणार आहे आणि ऐश्वर्याचं नाव घेऊन तर सारंगला बरोबर तयार करते, कारण आता जानकी कुठेही जाऊ नये. आता ऐश्वर्याला म्हणजे सोडवण्यासाठी तिने जेलमध्ये सुद्धा जायला नकोय. म्हणजे आज ऐश्वर्याची केस कोर्टामध्ये आहे आणि तिच्या अगदी बाजूने साक्ष द्यायला जानकी जाणार नाही याची पूर्णपणे व्यवस्था ती सारंगकडून करत आहे. आणि आता म्हणते की हे बघा, जानकीताईंच्या जीवाला धोका असल्यामुळे तुम्ही आज जानकीताईंना कुठेही घराच्या बाहेर पडून देऊ नका, नाहीतर सारंग खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा सारंगला मात्र आता ह्या मायावर विश्वास बसतो. तर सारंग लगेच ठीक आहे असं म्हणतो. तर माया म्हणते की हे बघा, मी जर जानकीताईंना वाचवू शकले तर मात्र सगळ्यांच्या मनामध्ये माझी जी इमेज आहे ना ती पुन्हा ठीक होईल आणि सगळेजण माझ्याबद्दल चांगला विचार करतील. सारंग खरंच असं होईल का. तेव्हा सारंग म्हणतो की हो नक्की होईल माया, हे बघा मी सगळं काही करील आणि हे बघा, जरीही माझ्या घरातील तुमच्या विरोधात गेले असले तरी सुद्धा तुम्ही माझ्या घरच्यांचा किती विचार करतात. सारंगचे डोळे अगदी भरून येतात. रडत तो आता मायाला अगदी हातामध्ये हात घेऊन हे सर्व बोलत आहे. मायाला तर मनातून आनंदच होतो. सारंग आता बावट किती आहे, कारण तो आपल्यावर किती पटकन विश्वास ठेवतो आणि घट्ट असा मायाचा हात पकडत म्हणतो की माया, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि हे बघा माया, मी तुमचा आता हात पकडलेला आहे, तो शेवटपर्यंत नाही सोडणार. मायाला खूप आनंद होतो. माया लगेच आता सारंगच्या मिठीत येऊन घट्ट अशी मिठी मारते आणि अगदी हसत असते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या जेलमध्ये झोपलेली आहे आणि तिचं जे काही मन आहे, दुसरं रूप आहे तर तिच्या समोर येते
आणि जेलच्या कड्या वाजत असते. आता ऐश्वर्या जागी होते आणि बघते, ती उठते तर आता तिचं मन आहे तर ते दुसरं मन आहे तर तिला विचारते की काय ग जानकी अजून तुझ्या मदतीला का आली नाही आणि तू हाच विचार करत होतीस ना. ऐश्वर्या हो असं म्हणते तर तिचं मन तिला विचारते की काय ग तुला काय वाटतं ती जानकी खरंच तुझ्यासाठी मदतीला उभी राहील का, जे तुझा अजूनपर्यंत तिच्यावर विश्वास आहे का. ऐश्वर्या हो असं म्हणते माझा तिच्यावर विश्वास आहे कारण जानकीने मला शब्द दिलेला आहे. माझी पूर्ण खात्री आहे की ती नक्की माझ्या मदतीला येणार म्हणजे येणार. तेव्हा तिचं दुसरं मन आहे तिला विचारते की ओके जे बघ ना इतका वेळ झाला तरी सुद्धा ती अजूनपर्यंत तुझ्या मदतीला नाही आली आणि तसा तिने प्रयत्न सुद्धा केलेला नाही. आणि हे बघ ऐश्वर्या मी तुला सांगते की ती आता जानकी फक्त तुझ्याशी गोड बोलते, तिचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत. तो ऐश्वर्या तिला विचारते की तुला असं का वाटतं. तेव्हा तिचं दुसरं मन आहे ना तर ते हसत असते आणि हे बघ कसं आहे ऐश्वर्या तू तिच्यासोबत जे वागली ना तर ते इतक्या लवकर ती कसं विसरेल बरं. जरीही ती विसरली पण तिचे घरचे नाही विसरणार हे लक्षात घे. ऐश्वर्या अगदी ठामपणे म्हणते की तरी सुद्धा जानकी माझी हेल्प करेल मला माहिती आहे. हे ऐकून तिचं दुसरं मन आहे तर ते हसतं आणि म्हणतं की काय बोलतेस अगं ऐश्वर्या. आणि बापरे तुझ्या तिच्यावर जो काही विश्वास आहे ना ते बघून मात्र खरंच माझ्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. जोरजोराने ती ऐश्वर्यावर हसायला सुरुवात करते. ऐश्वर्या तिला विचारते आणि रागाने म्हणते की हे बघ तू माझ्यावर असे हसू नकोस. आता लगेच ऐश्वर्याचं मन तिला सांगत आहे की हे बघ सवय लावून घे सगळ्याची, सगळेच लोक मात्र तुझ्यावरती असंच असणार आहे कारण ही ऐश्वर्या कधीही अशी नव्हती की मूर्ख आणि इतकी बावट कधीही अशी नव्हती. तेव्हा ऐश्वर्या रागाने विचारते की तू असं का बोलते. तर आता तिचं मन तिला म्हणत आहे की हे बघ ती जानकी मात्र तिच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन कधीही तुझ्या मदतीला नाही येऊ शकत. मायेने मात्र तुला सांगितलं होतं की जानकी मात्र तुझ्या मदतीला कधीही नाही येणार आणि हे बघ आता मात्र ती कधी येणार नाही आणि तू अशीच येथे वाट बघत राहशील आणि ह्याच आयत्या संधीचा मात्र ती जानकी फायदा घेईल. ती जानकी मात्र आयुष्यभरासाठी तुला ह्या जेलमध्ये अडकवेल. आता ऐश्वर्याला आपल्या मनाचा खूप राग येतो. ती म्हणते की गप्प बस, शांत राहा तू आणि हे बघ तू उगाच मात्र माझ्या मनामध्ये भलतसलत भरू नको. जानकीने मला प्रॉमिस केलेला आहे ती नक्की माझ्या मदतीला येणार म्हणजे येणारच. तेव्हा आता ऐश्वर्याचं मन तिला म्हणते की खरंच गुड आणि हसायला सुरुवात करते. तर ऐश्वर्या म्हणते की तिने खरंच मला शब्द दिलेला आहे आणि स्वतःच्या हाताने सुद्धा मला भरवलेला आहे. तेव्हा ही ऐश्वर्या तिच्यावर हसायला सुरुवात करते. ती आता म्हणते की बघ बळीच्या बकऱ्याला सुद्धा कापण्या अगोदर असंच खाऊ पिऊ घातलं जातं. ऐश्वर्या तू बळीचा बकरा आहेस ना, तू आहेस तू. ऐश्वर्या जोरात ओरडते आणि नाही असं काही नाही म्हणते आणि हे बघ तू इथून जा, मी तुला सांगते ना तू इथून जा म्हणून माझ्या डोक्यामध्ये काही भरू नकोस. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की नाही मी नाही जाणार आणि तो बळीचा बकरा आहे तू आणि तू पावट आहे ऐश्वर्या तू आणि तूच आहे तो बळीचा बकरा तूच आहे असं सारखं तेच ओरडत आहे. ऐश्वर्या जोरात किंचाळून तिच्यावर ओरडते आणि जा असं म्हणते आणि जा म्हटलं ना मी तुला इथून जा इथून म्हणून ऐश्वर्या आपले कान दाबत ओरडत असते. आणि तेवढ्यात तेथे हवालदार येतात. हवालदार म्हणतात की काय झालं ओरडायला, डोक्यावर परिणाम झाला की भूत बघितलं असे विचारतात. तेव्हा आता ऐश्वर्या मात्र हवालदारांना बघते, तिचं मन तिला कुठेही दिसत नाही आणि त्या दरवाजाच्या कडीला हात लावून बघते. तेव्हा आता हवालदार तिच्यावर ओरडतो की एकतर इतकी रात्र झालेली आहे आणि झोप मोडतात, झोपा गुपचूप. तेव्हा आता ऐश्वर्या पुन्हा आता शांत होते आणि त्या गोष्टीचाच विचार करत असते. एक पूर्ण धक्का तिला बसलेला आहे. ती स्वतःला म्हणते की जानकी येणार आहे, माझी पूर्ण खात्री आहे की जानकी नक्की येणार, माझी पूर्ण खात्री आहे की ती नक्की येईल, ती मला असं नाही सोडणार. ऐश्वर्या झोपून घेते. त्यानंतर आता इकडे जानकीला सुद्धा झोप नाही, ऋषिकेश झोपलेला आहे. जानकी उठून बसते. सारखं सारखं तिला ऐश्वर्याने तेथून वाचवलेलं आहे आणि मकरंदचं काय करायचं आहे मी बघते. स्वतःवर आता ऐश्वर्याने आरोप घेतलेला आहे. ते सगळे क्षण जानकीच्या डोळ्यासमोर येतात आणि जाता वेळेस मात्र ऐश्वर्या जानकीला म्हणलेली काय आहे की माझा पूर्ण विश्वास आहे की जरीही पोलिसांनी मला ह्या प्रकरणाच्या बाबतीत पकडले पण तरी सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्यातून बाहेर काढशील. आणि आता त्यासाठी मात्र जानकी जे प्रयत्न करत आहे परंतु घरचे पूर्ण कोणीही तिची साथ देत नाही ऐश्वर्याला लॉकअप मधून बाहेर काढायला. तेव्हा आता जानकीला याचंच खूप टेन्शन असतं. काही झाले तरी ऐश्वर्याला बाहेर तर काढावंच लागेल याचाच ती विचार करत आहे. सौमित्र भाऊजींनी सुद्धा केस लढायला स्पष्ट नकार दिलेला आहे आणि समजा तशी वेळ आली तर ऐश्वर्याच्या विरोध ती केस लढायला ती तयार आहे असं सुद्धा म्हटलेलं मात्र जानकीला आठवते. आता ऋषिकेशला जाग येते आणि ऋषिकेश उठून जानकी जवळ येतो आणि म्हणतो की काय झालं जानकी,
तू का झोपली नाहीस, काय विचार करतेस? जानकी म्हणते की मला झोप येत नाही. ऋषिकेश विचारतो की काय झालं, म्हणजे तू अजूनसुद्धा त्या ऐश्वर्याच्याच विचारात आहे का, तिचाच विचार करतेस का? तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती ऋषिकेशला म्हणते की हे बघा, ऐश्वर्याने मला वाचवलं आणि आता यावेळेस तिला माझी गरज आहे, पण तिची मी अशीच साथ सोडून द्यायची का? प्लीज ऋषिकेश माझी मदत करा आणि ऐश्वर्याला मला वाचवायचं आहे. तर ऋषिकेश म्हणतो की का तिला वाचवायचं, तिने आपल्याला त्रास देण्यासाठी तिला आणखी वाचवायचं का? आणि हे फक्त तिने बदला घेत राहावं यासाठी? अगं एकच गोष्ट तू किती वेळ घेऊन बसणार आहे, बास. जानकी आता याचा विचार करू नकोस, प्लीज हे सगळं काही लवकरात लवकर थांबव. आता जानकी तेच म्हणते. जानकी म्हणते की जर ऐश्वर्याने थांबवलं असतं तर आज तिच्या ऐवजी मी लॉकअप मध्ये असते. आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ, हीच गोष्ट कायम कायम म्हणू नकोस. आणि या अगोदर सुद्धा मी तुला तेच सांगितलं की मी तुझ्या ह्या सगळ्या मतावर कन्व्हिन्स नाही होणार आणि तू सुद्धा तुझ्या मनातून हा सगळा काही विषय सोडून दे. आणि मला नाही वाटत की ऐश्वर्या यातून वाचेल म्हणून, आणि एका अर्थी ते आपल्यासाठी बरंच होईल. जानकीला आता खूप टेन्शन येते. जानकी लगेच ऋषिकेशला विचारते की ऋषिकेश, हे सर्व तुम्ही बोलतात का? म्हणून आता ऋषिकेश तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश, तुम्हाला आठवतं का मात्र तुम्ही आता जेव्हा मी गरोदर होते तर माझ्या पोटावर हात ठेवून तुम्ही जे गर्भसंस्कार सुरू केले होते, ओवीला दररोज एक तुम्ही श्लोक सांगत होते जेणेकरून मात्र ओवीवर चांगले संस्कार होतील, ह्या सगळ्याचा तिला फायदा होईल. आणि काही गोष्ट सुद्धा सांगितली होती की एका नदीत काही मगरी होत्या आणि एका गावातील 2 बहिणी म्हणजे सविता आणि कविता त्या पुलावरून जात असताना आणि त्या मगरीला खाऊ घालायच्या आणि अगदी मजा करत बसायच्या. एक दिवस त्या दोघीमध्ये भांडण झाल्यानंतर कविताने मात्र सविताला पाण्यामध्ये ढकलून दिलं आणि तिची मजा बघत राहिली, पण चुकून त्याच वेळेस आता ही कविता सुद्धा त्या पाण्यात पडली. कविता मात्र आता कशी काठापर्यंत पोहोचली आणि तिने कविताला सुद्धा वाचवलं. आता मात्र कविताला आश्चर्य वाटलं. आता कविता म्हटले की हे बघ सविता, मी तुझ्यावर हसले होते, तुझी मी मजा घेतली होती, पण तू मात्र तुझ्या जीवाची पर्वा करता माझा सुद्धा जीव वाचवला. मला का वाचवलंस? तेव्हा मात्र आता सविता कविताला असे म्हणाली, आता बाबांनी जी गोष्ट आपल्याला सांगितली होती ती विसरलीस का? कारण आपल्याला संकटात टाकणारा जेव्हा तो संकटात अडकतो त्यावेळेस आपण त्याच्यासारखं वागायचं नसतं, आपण मात्र त्याला हात धरून त्या संकटातून बाहेर काढायचं असतं. असं मी तुला काढलं. आणि ह्या गोष्टीतून मात्र ती ऋषिकेशचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की हे बघा ऋषिकेश, तुम्हाला हे संस्कार ओवीवर करायचे होते, त्याच गोष्टीतील सविता मी होऊन बघते आणि हाच माणुसकीचा पहिला नियम आहे, हो की नाही ऋषिकेश? वरती आता हे सर्व ऐकल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की जानकी, हे फक्त गोष्ट होती, हे आपलं खरं आयुष्य आहे आणि त्या गोष्टीतील मात्र तो सविता होऊन बघते आणि त्या गोष्टीतील कविता आहे तर ती ऐश्वर्या. पण ऐश्वर्या मात्र त्या गोष्टीतील मगरी सारखी आहे, ज्यावर आपण कधीही विश्वास नाही ठेवू शकत. त्यामुळे आता हा विषय तू प्लीज माझ्यासमोर कधीही काढू नको, ज्यामध्ये मी तुझी कधीही मदत नाही करू शकत. तिला काही झोप लागत नाही. ऋषिकेश तिला झोपायला सांगतो आणि तो स्वतः झोपतो. तर जानकीला काही झोप लागत नाही. जानकी तशीच आता रात्रही बसून काढते ऐश्वर्याचा विचार करत. त्यानंतर आता ऐश्वर्याला सुद्धा वाईट स्वप्न पडतं, कारण आता जानकीने आपल्याला फसवलं. ऐश्वर्याला कोर्ट मात्र फाशीची शिक्षा सुनावत आहे, हे आता बघितलेलं एक आता वाईट स्वप्न. म्हणून ऐश्वर्या म्हणत असते की जानकी, तुम्हाला फसवलेस, फक्त तू मला फसवलंस असं एक वाईट स्वप्न मात्र आता जानकीला पडते आणि ऐश्वर्याला फाशीची शिक्षा दिली गेलेली आहे. आणि ती सगळी काही शिक्षा कशी दिली हे सगळं स्वप्नामध्ये जानकीला बघायला मिळते. आणि जानकीनं पडलेलं हे वाईट स्वप्न बघून ती आता अगदी जोरात ऐश्वर्या म्हणून अगदी ओरडतच उठते. तेव्हा आता ओवी तिच्या जवळ असते. ओवी म्हणते की आई, काय झाले? आता जानकी खूप घाबरलेली आहे आणि खूप टेन्शनमध्ये आहे. जानकीला पूर्णपणे घाम आलेला आहे. ओवी विचारते की काय झालं आई, तू इतकी का ओरडलीस? आणि आई, तू आज इतका वेळ का झोपली होतीस बरं? आता जानकी मोबाईल मध्ये बघते आणि म्हणते की अरे देवा, मला आज जाग कशी नाही आली? ओवी विचारत असते की आई, काय झालं? तू काय कसली इतकी घाबरलीस आणि का कसला विचार करतेस? आता जानकी खूप घाबरलेली आहे. जानकी म्हणते की ओवी सॉरी, खरंच मला उठायला उशीर झाला, मला ट्युशनला जायला उशीर नाही झाला का? तेव्हा आता ओवी म्हणते की आई, मी तयार आहे, मी ब्रेकफास्ट सुद्धा केलेला आहे. बाय करत ओवी आता जानकीचा मस्त पापा घेते आणि तेथून ट्युशन साठी निघून जाते. तेव्हा आता जानकी विचार करते की आज मात्र ऐश्वर्याची केस आहे, इतक्या दिवस सुद्धा मी तिच्यासाठी काही करू शकले नाही, पण आता मी काय करू? याचा आता जानकीला खूप टेन्शन येते आणि ती विचारात पडते. नंतर आता इकडे सौमित्र हा तयार होत असतो आणि तो कोर्टात जायला निघलेला असतो. तर अवंतिका विचारते, सौमित्र तू म्हणजे कोर्टात निघाला
झालास का? सौमित्र हो असं म्हणतो. तेव्हा अवंतिका विचारते की म्हणजे जानकी वहिनी तुला कन्व्हिन्स करत होतात, शेवटी तू कन्व्हिन्स झाला तर ऐश्वर्याची केस लढतोस का असं तर विचारते. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अजिबात नाही, कारण ही केस मी माझ्या स्वतःकडे मागून घेतलेली आहे. ऐश्वर्याच्या विरोधात मी ही केस लढणार आहे. ऐकल्यानंतर अवंतिकाला धक्का बसतो. अवंतिका रागाने म्हणते की सौमित्र तू असं का वागतोस? अरे तुला ऐश्वर्याची केस लढायची नव्हती म्हणून तू वहिनींना नकार दिला, हे मान्य आहे. अरे पण तू तिच्या विरुद्ध कशाला केस लढतोस? काय गरज आहे तुला ही सर्व करण्याची? सौमित्र म्हणतो की कारण ऐश्वर्या आपल्यासोबत जे काही वागलेली आहे ना, तर त्याची शिक्षा तिला मिळायला हवी, यासाठी मात्र मी हे सर्व करत आहे. जानकी वहिनी मात्र ऐश्वर्याला सपोर्ट करून जी चूक करत आहे तर ती चूक मी सुधारत आहे असे समज. अवंतिका सौमित्रला समजावायला जाते पण सौमित्र ऐकायला तयार नसतो. प्लीज माझा डिसिजन झालेला आहे आणि तुम्हाला परत अगदी विचार करायला लावू नको, ते बोलून सौमित्र निघून जातो. तर अवंतिकाला फार आता टेन्शन येते. नंतर आता इकडे जानकी, सुमित्रा आणि नाना हे बाहेर आहेत. जानकीला खूप टेन्शन असतं. जानकी विचार करत असते आणि म्हणते मला एक कळत नाही की ऐश्वर्याची सुटका कशी करायची म्हणून. आता जानकीचं ही बोलणं ऐकून सुमित्रा म्हणते अगं तर तुला हे सर्व का करायचे आहे जानकी? तू तेथेच अजून विचार करत आहे का? तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा आई, सयाजी काका मात्र आता हे ऐश्वर्याला भेटायला जेलमध्ये वकिलांना घेऊन गेले होते, पण तरी सुद्धा सयाजी काकांनी ऐश्वर्याला माझ्या विरुद्ध साक्ष द्यायला सांगितली होती, पण नाही. आता ती सगळं हे करू इच्छित होती, मला ती त्यात अडकू शकत होती, पण नाही, ऐश्वर्याने मात्र त्यांची साथ नाही दिली आणि माझ्यावर आरोप करण्यासाठी तिने स्पष्ट नकार दिला. आणि आई हे सगळ्या कृतीतून मात्र हेच जाणवतं, ऐश्वर्याला तिच्या वागण्याचा पश्चाताप झालेला आहे. आणि हे बघा आई, ती माझा विश्वास नाही मोडत, पण मी तिचा विश्वास मोडत आहे. पण मी कसं तिचा विश्वास मोडणार आहे? तेव्हा आता प्लीज आई माझं ऐकून घ्या. आई ऐश्वर्या सुधारण्याचा प्रयत्न करत आहे, आपण तिला एक संधी द्यायला हवी, त्यामुळे मी तिला असं एकटीला नाही सोडू शकत. आता सुमित्रा म्हणते की अगं पण आपण काय करणार आहोत? जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका ही केस लढू शकत होते, पण दोघांनी सुद्धा नकार दिलेला आहे. तेव्हा आता जानकी नानांनाच म्हणते की नाना तुमच्या इतक्या ओळखी आहेत, प्लीज तुम्ही काहीतरी करा ना प्लीज. आता नाना म्हणतात की हे बघ जानकी, माझा त्या ऐश्वर्यावर फारसा विश्वास नाही. आता जानकी म्हणते की नाना पण तुम्हाला माझ्यावर तर विश्वास आहे ना? तेव्हा आता नाना म्हणतात की हो बरं ठीक आहे, तू म्हणते म्हणून मी काहीतरी करतो. तर जानकी म्हणते की हो नक्की. तेव्हा आता नाना हे फोन करत असतात तर जानकी सुद्धा विचार करते की मी सायलीलाच फोन करते, कारण अर्जुन भाऊजींनी जर ही केस घेतली तर बरं होईल. आता जानकी मात्र सायलीला फोन करते, पण सायलीचा सुद्धा फोन लागत नसतो. जानकीला तर आणखीन टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे सारंग मायाला गुपचूप फोन करतो. तेव्हा आता माया म्हणते की हे बघा सारंग, तुम्ही कुठे आहात? तेव्हा आता सारंग म्हणतो की मी घरीच आहे. माया विचारते की जानकी ताई कुठे आहेत, कारण आता सारंगला मात्र बरोबर जानकीला बाहेर पडून न येण्यासाठी तिला आता कामाला लावायचं असतं. तेव्हा आता लगेच सारंग विचारतो की जानकी वहिनी सुद्धा घरीच आहेत, काय झाले? आणि तेवढ्यात पोलिसांच्या गाडीचा हॉर्न ऐकू येतो, म्हणून माया एका ठिकाणी लपते. तेव्हा माया खोटं बोलते. माया म्हणते की मला असं कळालेलं आहे की जानकी ताईंना मारण्याचा प्लॅन केला गेलेला आहे. सारंग आता ही संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर असेल, काही झालं तरी तुम्ही जानकी ताईंना बाहेर जाऊन देऊ नका. त्यावरती सारंग म्हणतो की बरोबर आहे माया, मी जानकी वहिनींना थांबून धरतो, पण हे बघा मी तिला नक्की कारण काय सांगू? जानकी वहिनी माझं नाही ऐकणार. माया म्हणते की हे बघा सारंग, हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे, घरात कुणाला सांगू नका आणि जानकी वहिनींना बाहेर जाऊन द्यायचं नाही, यासाठी काहीतरी करा. हे बघा मी जर त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तर जानकी ताई मात्र माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. आता सारंग म्हणतो की हो बरोबर आहे, ठीक आहे, मी काहीतरी करतोय, बहिणीला मी थांबून ठेवतो आणि तुम्ही काळजी करू नका माया, माझा जीव जरी गेला तरी सुद्धा मी वहिनीला बाहेर नाही पडून देणार. हे बघा माया, खरंच थँक्यू तुम्ही मला कळवलत म्हणून. त्यानंतर जानकी नानांना विचारते की काय झालं, काम झाले का, कोणी तयार आहे का ऐश्वर्याची केस घेण्यासाठी? नाना म्हणतात की हो मी सगळ्यांना विचारलं पण कोणीही तयार नाही. आता ऐश्वर्या म्हणजे जेव्हा ती तेथे मकरंदचा खून झाली तर तेथे होती, त्यामुळे ऐश्वर्याची केस ही लढणं खूप अगदी कठीण आहे, कमकुवत आहे, त्यामुळे कोणी तयार नाही. जानकी विचारते असं कसं होईल? बघा काहीतरी करा ना, ऐश्वर्याला काही झालं तरी यातून बाहेर काढावंच लागेल, कोणीतरी ऐश्वर्याची केस नक्की लढेलच ना. सुमित्रा म्हणते की अगं कुणाचा कशाला विचार करतेस जानकी, अगं तू नीट विचार कर, ऐश्वर्या आपली शत्रू आहे, शत्रू. त्यावरती जानकी म्हणते की हे बघा आई, ती रणदिव्यांची सून सुद्धा आहे, याचा विचार करा, आणि काही झालं तरी आता कोणीही माझी मदत नाही केली तरी सुद्धा मात्र मी आता ऐश्वर्याला ह्या सगळ्या संकटातून सोडवणार आहे. तेव्हा लगेच आता सारंग येतो. सारंग म्हणतो की थांब वहिनी, मी मात्र आता तुला घराच्या बाहेर नाही जाऊन देणार, म्हणून तो लगेच आता बाहेरून दरवाजा बंद करून घेतो आणि कुलूप लावतो. आणखी ओरडत असते की सारंग भाऊजी, पण सारंग काही ऐकायला तयार नाही आणि तो सगळं काही मायाच्या सांगण्यानुसार करतो.
जानकी म्हणते की सारंग भाऊजी तुम्ही दार का बंद केलंस. सारंग म्हणतो की हे बघ वहिनी, आता तुम्हाला काही विचारू नको, जे काही मी करतो ना ते तुझ्या भल्यासाठी करतो. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हे बघा सारंग भाऊजी प्लीज तुम्ही दार उघडा. आणि नाना बघा ना. तेव्हा आता नाना सारंगवर ओरडतात की अरे तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का सारंग, तू दार कशाला बंद केलंस. तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की प्लीज नाना ऐका, काही झाले तरी जानकी वहिनींना बाहेर नाही जाऊन द्यायचं, कारण जानकी वहिनीच्या जीवाला धोका आहे. जानकी म्हणते की हे बघा सारंग भाऊजी मला कोर्टात जायचं आहे, प्लीज दार उघडा. सारंग म्हणतो की नाही वहिनी आज तू कुठेही जायचं नाही. तेव्हा लगेच आता जानकी विचारते की काय झालं सारंग भाऊजी, अहो तुम्ही दार का बंद करतात. तेव्हा सारंग म्हणतो की त्या ऐश्वर्याने मात्र तुला मारायचा प्रयत्न केलेला आहे. आता जानकी हे सर्व ऐकते आणि भाऊजी तुम्हाला हे सर्व कोणी सांगितलं असं जानकी विचारते. त्यावरती लगेच आता म्हणजे सारंग म्हणतो की काही झालं तरी वहिनी तुम्हाला हे विचारू नकोस, मला जे काही आहे तर ते सगळं माहिती आहे. आता मात्र काही झालं तरी प्लीज वहिनी तू माझं ऐक, मी तुला कुठेही नाही जाऊन देणार. दादा एकतर घरी नाही, त्यामुळे आता जी जबाबदारी आहे तर ती माझी आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा आज काही झालं तरी मला कोर्टामध्ये जायचं आहे आणि आता मी माझी जबाबदारी घ्यायला स्वतः तयार आहे. काही झालं तरी आज मला कोर्टामध्ये जावंच लागेल. सारंग म्हणतो की माझा जीव जरी गेला तरी घरातील कोणताही दरवाजा आज नाही उघडणार. ऐकायला तयारच नसतो. जानकीला खूप टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे जेलमध्ये हवालदार आता ऐश्वर्याच्या त्या लॉकरचं कुलूप उघडतात आणि तिला म्हणतात की चला आज तुमची कोर्टामध्ये केस आहे. तर ऐश्वर्या विचारते की आता बाहेर कोणी आलेलं आहे का. तर हवालदार म्हणतात की कोणीही नाही, तुमची कोर्टात जाण्याची वेळ आलेली आहे, तुम्ही वकील न देऊन मात्र खूप मोठी चूक केलेली आहे. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते की तुम्ही मला मात्र हे शिकू नका. जानकी आलेली असेल ना बाहेर, तर हवालदार म्हणतात की नाही तुमच्यासाठी कोणी येथे नाही आलेले, त्यामुळे तुम्हाला आता येथे राहण्याची सवय करून घ्यावी लागेल, ते पण कायमची. आणि आता हवालदार मात्र ऐश्वर्याला घेऊन लॉकरमधून जेलमध्ये घेऊन जातात. त्यानंतर इकडे जानकी जोरजोराने दरवाजा वाजवते की प्लीज सारंग भाऊजी दार उघडा. सारंग म्हणतो की नाही किती काही झालं तर त्या ऐश्वर्यासाठी मी वहिनी तुला नाही जाऊन देणार, कारण त्या ऐश्वर्याने जी पाप केलेली आहेत ना आणि ते पाप आता भोगण्याची वेळ तिच्यावर आलेली आहे. तिला भोगून दे शिक्षा आणि तीच तिची लायकी आहे. त्यावरती आता जानकी म्हणते की हे बघा सारंग भाऊजी, ऐश्वर्याने मला वाचवलेलं आहे, निदान हे तरी विसरू नका, पण तिला मदत करायला हवी. तर सारंग स्पष्ट अगदी ओरडत म्हणतो की नाही करणार. बघा तिने वाचवलं असेल तर एकदा वाचवलं, त्यामागे नक्की तिचा काहीतरी डाव असेल हे ओळखा. तिला 100 वेळेस समजून घेतलं पण आता नाही, आता तू तिकडे जायचं नाही. तेव्हा आता नाना सारंगवर ओरडतात की सारंग दार उघड. तेव्हा सारंग रडतच म्हणतो की सॉरी नाना, आज तुम्ही कितीही रागवलं तरी सुद्धा मी दरवाजा नाही उघडणार. वहिनी जर आज बाहेर गेली तर दादाला सुद्धा हे नाही आवडणार, त्यामुळे आज काही झालं तरी मी जानकी वहिनीला बाहेर नाही जाऊन देणार. त्यावरती आता जानकी म्हणते की हे बघा सारंग भाऊजी, त्या मायेने मात्र तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी नक्कीच भरवलेलं असणार, मायावर तुम्ही विश्वास ठेवू नका. सारंग ऐकायला तयार नसतो. सारंग म्हणतो की हे बघा नाही वहिनी, काही झालं तरी आज तू बाहेर नाही जाऊ शकत. जानकीला खूप टेन्शन येते. जानकी आता वैतागून म्हणते की सारंग भाऊजी मी तुम्हाला कसं समजावू, त्या मायेने तुमच्यावर अगदी प्रेमाचीच खोटी पट्टी बांधलेली आहे. आता हे सारंग भाऊजींच्या नादी लागून त्यांना समजावणं कठीण आहे, त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल असे जानकी आता ठरवते. तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन येतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मात्र कावेरी काकू ऐश्वर्याला म्हणतात की हे बघ तुझ्या घरातील लोकांना अजून सुद्धा हेच वाटतं की तू चांगुलपणाचं नाटक करत आहे, म्हणून ते जानकीला येथे येऊन देत नाही. आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतोय. मात्र कोर्टामध्ये केस उभी राहते. जज विचारतात की आता ऐश्वर्याच्या विरोधी केस लढायला कोण तयार आहे. तर ॲडव्होकेट सौमित्र लगेच पुढे येतो. ऐश्वर्या त्याला पाहते तर तिला धक्काच बसतो. मात्र ऐश्वर्याला विचारलं जातं की तुमच्याकडे केस लढायला कोण आहे. तर आता ऐश्वर्या नाही म्हणते आणि त्याच वेळेस जानकी तेथे येते आणि थांबा असं म्हणतात. मात्र ऐश्वर्याकडून वकील आहे. तर आता सौमित्राच्या विरुद्ध मात्र आता ऐश्वर्याची केस लढायला अवंतिका तेथे आलेली आहे. अवंतिकाला बघून मात्र आता ऐश्वर्याला आणि जानकीला तर आनंद होतो. जानकीने स्वतः आता अवंतिकाला आणलेला आहे. आता मात्र सौमित्र बघतो तर सौमित्राच्या पायाखालची जमीन सरकते. तिकडे मायाला माहिती होतं. माया लगेच म्हणते की आता जानकी तू ऐश्वर्याला मदत करत आहे तर याचे परिणाम तुला भोगावे लागतील. मायाने मात्र ह्या जानकीच्या मोबाईलवर काहीतरी पाठवलेलं आहे, म्हणजे नक्कीच ओवीच्या जीवाशी ती खेळलेली आहे, म्हणून मात्र आता ती जानकीला मोबाईलमध्ये पाठवते. तर जानकीला आता हे बघून धक्का बसतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.